कधी वाटायचंच नाही की मी त्या स्टेशनवरून एक दिवस विमानात बसणार आहे. नाशिकच्या पंचवटी भागात एका छोट्याशा घरात मी मोठा झालो. घर म्हणजे एक खोली, छोटंसं अंगण आणि लाकडाच्या 2 खाटांवर आईबाबा झोपायचे. मी आणि माझा लहान भाऊ दररोज जमिनीवर गादी टाकून झोपायचो. आई प्राथमिक शाळेत शिक्षिका, बाबा हमाल स्टेशनवर माल उचलणं, भाजीमंडईत ट्रॉली ढकलणं, हेच त्यांच्या कष्टाचं मोजमाप. पण स्वप्न, ती खूप मोठी होती. 5वीत असताना मी एका चित्रात न्यूयॉर्कचं स्कायलाईन पाहिलं. आकाशात टोचणाऱ्या इमारती, उजळलेले शहर आणि एका बिल्डिंगवर अमेरिकेचा झेंडा. हे शहर आहे कुठे, मी विचारलं. न्यूयॉर्क, सरांनी सांगितलं. त्या दिवशी मी पहिल्यांदा ते नाव ऐकलं आणि तेच नाव माझ्या डोक्यात घर करून बसलं. मी अभ्यासात हुशार होतो, पण त्याहून जास्त हुशार होतो गरिबीशी जुळवून घेण्यात. शाळा संपल्यावर भाजी विक्रेत्यांना पिशव्या पोचवून मिळणारे 10 ते 20 रुपये हे माझं पॉकेट मनी होतं. कॉलेज सुरू झालं तेव्हा बूट नव्हते. आईनं तिच्या उशातल्या पगारातून 2000 रुपये काढून मला बूट आणले. हे घे रे, कॉलेजात बुटं घालूनच जा, तुझा आत्मविश्वास तसाच दिसतो. त्या बुटांची किंमत त्याच्या किमतीपेक्षा 1000 पट जास्त होती. आईचं प्रेम, बाबाचा घाम आणि माझं भविष्य. इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. सरकारी कॉलेज. फी भरली वडिलांनी कर्ज काढून. मी दिवसाला कॉलेज, संध्याकाळी एका इंटरनेट कॅफेमध्ये पार्ट टाइम काम आणि रात्री घरी असाइनमेंट्स. हातात वेळ नव्हता, पण डोक्यात स्वप्न कायम जागं होतं. आणि मग एक दिवस आईला अचानक झटका आला. ब्रेन स्ट्रोक. ती ICU मध्ये अनकॉन्शियस होती. डॉक्टर म्हणाले 72 तास खूप महत्वाचे आहेत. त्या रूम बाहेर मी 3 रात्री झोपलो. फ्रेंड्सने पैसे गोळा केले. मी स्वतःला गप्प ठेवला, कारण रडायला वेळ नव्हता. त्या रात्री मी ठरवलं आता थांबायचं नाही, कारण माझी आई अजून माझं यश बघायचं आहे. आई हळूहळू बरी झाली. मी तिच्या उपचारांसाठी डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम केलं. शिक्षण चालू होतं, पण आता माझा दुसरा मित्र झाला होता YouTube. कोणत्याही कोर्सचं फी भरायला मला जमणार नव्हतं, म्हणून मी YouTube वरून फ्रीमध्ये HTML, जावास्क्रिप्ट शिकायला सुरुवात केली. पुढच्या एका वर्षात मी एक छोटं अँड्रॉइड ॲप तयार केलं, माय मराठी डिक्शनरी. हा फक्त प्रयोग होता, पण त्याने माझं भविष्य बदललं. एक अमेरिकन वेबसाईटवर मी ते अपलोड केलं. काही दिवसांनी एक मेल आला. हाय, वी वुड लाईक टू बाय योर ॲप फॉर $500. मी तो मेल 10 वेळा वाचला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच $500 मी कमावले होते, ते पण माझ्या मेंदूच्या वापराने. त्या यशाने मला एक मोठा धक्का दिला, मी काहीतरी करू शकतो. मी पुढे अजून 2 ॲप्स तयार केली. काही चुकली, काही चालली, पण मी थांबलो नाही. त्या काळात मी एक नवा निर्णय घेतला. मी अमेरिकेला जायचं ठरवलं, पण कुणालाही सांगितलं नाही. कॉलेज संपल्यावर मी लगेच आणि TOEFLसाठी तयारी केली. रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत अभ्यास आणि कोडिंग. आई म्हणायची, काय चाललंय, सांगशील ना एक दिवस? मी म्हणायचो, हो, अगदी लवकरच. मी एक स्कॉलरशिपसाठी अर्ज केला. MIT नाही, पण एक डिसेंट NYC बेस्ट युनिव्हर्सिटी. डोक्यात विचार होता, पैसे नाहीत, पण मेरिट आहे. स्कॉलरशिप मिळाली तर विजा येईल. प्रत्येक चरणाला अडथळा. डॉक्युमेंट्स, फंडिंग प्रूफ, SOP, इंटरव्ह्यू. आणि शेवटी मला विजा मिळाला. त्या कागदावर मी फक्त एक नाव लिहिलं, आईचं.
बिकॉज शी कॅरीड मी बिफोर द वर्ल्ड डिड. पहिल्या वेळेस मी विमानात बसलो. मी विंडो सीट मागितली. विमान उडालं तेव्हा मी थोडा घाबरलो, पण नंतर खाली बघितलं. नाशिक फक्त एक डोंगराचा पट्टा दिसत होता. मी डोळे मिटले आणि आईचे शब्द आठवले. आपलं गाव मोठं नाही रे, पण त्यातून उगम होणारी माणसं मोठी होतात. न्यूयॉर्कमध्ये सुरुवात खूप अवघड होती. थंडी, नवीन लोक, भाषा, ॲक्सेंट. शिकायचं, काम करायचं आणि स्वप्न जपायचं. मी एका स्टार्टअपमध्ये इंटर्नशिप मिळवली. फ्रीमध्ये काम केलं, पण शिकून घेतलं. तेच लोक पुढे माझे कोफाउंडर्स झाले. आणि आज मी मायलँड टेक नावाच्या कंपनीचा कोफाउंडर आहे, जिथे आम्ही भारतीय भाषांमध्ये AI सोल्युशन्स तयार करतो. माझ्या ऑफिसच्या भिंतीवर एक फोटो आहे. मी, माझी आई आणि नाशिक स्टेशनच्या बोर्ड खाली लिहिलं आहे, प्रवास नाशिकहून न्यूयॉर्क पर्यंत. पण स्वतःवर विश्वास ठेवणं ही खरी फर्स्ट क्लास आहे. मी हे स्वप्न जिंकलं, पण त्याच स्वप्नात कित्येक रात्र उपाशी झोपलो होतो. आई अजूनही गावात आहे, पण ती आता मुलींना शिकवते. तुम्हीही न्यूयॉर्कला जाऊ शकता, फक्त उगम विसरू नका. कधीही आपण कुठून आलो हे विसरू नये.